नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम. आपल्या शेतकरी पुत्र गणेश निकमच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, भरपूर जणांचे कॉल मेसेज एवढे आले की दादा तुमचा व्हिडिओ येत नाही आहे यूट्यूबवर. तर त्यांना सांगतो दादा, भरपूर म्हणजे कमी जास्त 15 दिवसापासून एकदम कामाचा लोड आलेला आहे. मक्याची कापणी, खुडणी, चारा जमा करणं, कुट्टी करणं, दिवस डोक्यावर आले, चारा भरणं शेडमध्ये. तर त्याच्या कामामध्ये आपलं काही जमलं नाही मित्रांनो व्हिडिओ काढायला. तर आज पुन्हा आपण आले बाजारभावाविषयी चर्चा करणार आहे. व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याकडे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. कारण आता काही म्हणजे कन्नड तालुक्यामध्ये मी कालच एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितला. तर त्यांचे म्हणजे लागवड एका शेतकऱ्याने लागवड केलेली आहे. तर काही शेतकरी 15 तारखेपासून लागवड चालू करतात मेच्या. तर आता लवकरच लागवड चालू होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आले बाजारभावाचा जर विषय चर्चा करायचं म्हटलं तर पूर्ण एप्रिल महिना पूर्ण मंदीचा गेलेला आहे मित्रांनो. मार्चमध्ये थोडा भाव 22 ते 20 रुपयापर्यंत होता, 25 रुपयापर्यंत. एप्रिल महिन्यामध्ये डायरेक्ट 2000च्या आत भाव आलेला आहे मित्रांनो. 15-16 रुपयाची काढणी आज अशी चालू आहे मित्रांनो आमच्याकडे. म्हणजे चांगला माल जर असला तर जास्तीत जास्त 18 रुपयाच्या जागेवर खरेदी चालू आहे मित्रांनो. याचं मागचं कारण सांगतो मित्रांनो. मार्च एप्रिल महिना फुल टेम्परेचरचा आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पाणी अवेलेबल नव्हतं आणि काही शेतकऱ्यांकडे म्हणजे पाणीच नव्हतं. त्याच्यामुळे आल्याची काढणी एकदम जोरात चालू झाली मित्रांनो. त्याच्यामुळे भाव थोडे खाली पडले आणि जे सुंठीचे व्यापारी होते त्यांनीसुद्धा सुंठ घेण्याचं जे काम होतं ते बंद केलं मित्रांनो. त्याच्यामुळे हे भाव थोडे कमी झाले मित्रांनो. थोडे म्हणजे जास्तच कमी झाले मित्रांनो. 16 रुपयापासून ते 18 रुपयापर्यंत चांगला क्वांटिटीचा माल जर असला, चांगला सुपर क्वालिटीचा, तर 18 रुपयेचा भाव आज चालू आहे मित्रांनो. काही शेतकऱ्यांच्या मला कमेंट होत्या की दादा की येणाऱ्या मे महिन्यामध्ये भाव कसे राहतील. मित्रांनो, भावाचा एक असा अंदाजच सांगत असतो आपण. कुठंतरी मार्च महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या कमेंटी अशा आहे की मार्च महिन्यामध्ये पुन्हा आणखी कमी होईल. ते आपण कोणी सांगू शकत नाही मित्रांनो. ह्या महिन्यात जर अद्रकची लागवड काढणी जर थोडी प्रमाणात जर कमी झाली मे महिन्यामध्ये, तर थोडेफार भाव वाढू शकतात. म्हणजे 2100-2200 रुपयापर्यंत मे महिन्यामध्ये जाऊ शकतात मित्रांनो. पण ते पण आपल्याकडचा माल कमी झाला मित्रांनो. काढणी म्हणजे आपल्याकडे कमी जास्त 25% माल आता शिल्लक आहे मित्रांनो. आणि जे सांगली सातारा जर म्हटलं तर 50% माल अजून शिल्लक आहे मित्रांनो सांगली साताऱ्याकडे. तर जर कधी काढणी थांबली मित्रांनो तर नक्कीच मे महिन्यामध्ये भावामध्ये सुधारणा होईल मित्रांनो. जर तुम्हाला मे महिन्यामध्ये जर लागवड करायची असली 15 मेला, तर तुम्हाला सोपी म्हणजे तुम्हाला लागवडीची जी पद्धत आहे आमची ती सांगतोय मित्रांनो मी तुम्हाला. मित्रांनो, आम्ही काय करतो माहिती आहे का, पहिले बेड पाडून घेत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये ते खत वगैरे जे असलं ते टाकून देतो, बेड पाडतो. बेड पाडल्यानंतर त्याच्यावर लॅटर आथरून घेतो, म्हणजे ठिबकची नळी आथरून घेतो. आणि एक रात्रभर किंवा एक दिवसभर जेवढी लाईट आहे आपल्याकडे तेवढं पूर्ण रात्रभर पूर्ण बेड ओला करून घेतो मित्रांनो. म्हणजे जसे आपल्याकडे पाणी अवेलेबल आहे, पाणी जर तुमच्याकडे सावटा असलं तर काही टेन्शन नाही, 2 दिवस ओलं करा. 2 दिवस ओल्या केल्यानंतर 1 दिवस 2 दिवस ओलं केल्यानंतर त्या बेडला चांगला वाफसा येऊ द्या मित्रांनो. म्हणजे तो वाफस आल्यावर तो बेड थोडा थंड होईल. थंड झाल्यानंतर 1-2 दिवस गॅप मारून त्याच्यावर आपल्याला अद्रक लागवड करायची मित्रांनो. बेड पाडत असताना त्याची हाईट सुरुवातीला कमीच ठेवा, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर माती जास्तीत जास्त लावता येईल. या अद्रकच्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त जर आपण माती लावली तर तिथं माल 100% आपला ॲव्हरेज निघणार आहे मित्रांनो. कारण सांगतो मित्रांनो, माझा एक 7 क्विंटलचा प्लॉट होता. 7 क्विंटल बेणं लावलं होतं.
7 क्विंटल बेणं लावलं होतं. 30 गुंठ्याचा प्लॉट होता मित्रांनो. सुरुवातीला म्हणजे बेड एकदम हाईट कमी होती मित्रांनो बेडची, आणि त्या क्षेत्रामध्ये मला 2 वेळेस माती लावल्या गेली मित्रांनो. हातांनी माती असल्यामुळे हाताने मी माती लावली, त्याच्यामुळे मला तिथं 125 क्विंटल माल निघाला मित्रांनो. मला म्हणजे 125 क्विंटल 7 क्विंटल बेण्याला निघलेला आहे 30 गुंठ्यामध्ये. आणि 30 गुंठ्याचा तेवढाच प्लॉट मी इकडं लावलेला होता दुसऱ्या क्षेत्रामध्ये. 30 गुंठे होता. ती जी लागवड केली होती मित्रांनो ती 22 मेची होती, पहिला जो प्लॉट होता तो. आणि नंतर 8 जूनची लागवड, तेवढाच प्लॉट तेवढंच बेणं. तो प्लॉट फक्त 100 क्विंटल आलेला आहे मित्रांनो. मला तिथं 25 क्विंटल कमी आलेला आहे. याचा मागचं कारण सांगतो मित्रांनो. जो 1 नंबरचा प्लॉट होता त्या प्लॉटला मी हाताने 2 वेळेस माती लावली, आणि जो 2 नंबरचा प्लॉट होता त्याला मी हाताने एकच वेळेस माती लावलेली होती मित्रांनो. आपल्याकडे एक व्हिडिओ कामाचा असतो. जर तुम्हाला ह्यावर्षी जर नवीन लागवड करायची असेल, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला अशीच नवनवीन माहिती भेटत जाईल. जय जवान जय किसान.